बारदान फाटा ते त्र्यंबक रोड दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील कथित निष्काळजीपणामुळे श्रमिक नगर येथे 1.5 महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात एका माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याचा मुद्दा सोमवारी महापालिकेच्या महासभेत चांगलाच गाजला। या घटनेवरून नगरसेवक दिनकर पाटील यांनी ठेकेदारांनी संबंधित यंत्रणेवर जोरदार हल्लाबोल करत कामातील हलगर्जीपणामुळे एका माजी सैनिकाचा जीव गेल्याचा गंभीर आरोप केलाय। महासभेत बोलताना दिनकर पाटील यांनी ठेकेदारांकडून नगरसेवकांनाच धमकावले जात आहे, लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने कामे केली जात आहेत असा आरोप केलाय। तसेच ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केलाय। मृत माजी सैनिकाचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत असल्याचे सांगताना दिनकर पाटील भावुक झाले। या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी सभागृहात केली आहे। याचबरोबर नगरसेवकांनी वारंवार मांडलेल्या विकास कामांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे। सन्मान्य उपमहापौर, सन्मान्य आयुक्त मॅडम, नगर सचिव, सदस्य, सर्व अधिकारी, पत्रकार बंधू, खाली खरं तर एका माजी सैनिकाचा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आपले जे युटिलिटीचे कामं चालू आहेत त्या काम चालू असताना आमचा जो बारदान फाटा ते त्र्यंबक रोड त्यामध्ये प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 10 अशी युटिलिटीचे सभापती महोदय कामं चालू आहे। आणि आमची तर उपमहापौर असेल, सभापती देवरे असेल, आमच्या सर्व नगरसेवकांची 36 मीटर तो रोड व्हावा आमची अशीच कायमची मागणी आणि ती तुम्ही मंजूर केला पाहिजे। कारण तुम्ही पोलिसांकडून रिपोर्ट घ्या की आतापर्यंत या रोडवर 1982 पासून सांगेल मी किती लोकांची तिला जीवितहानी झालेली आहे। आणि असं असताना तो खरा खूप वर्दळीचा, गर्दीचा बारदान फाटा ते त्र्यंबक रोड, पपाया नर्सरी ते 100 पॉइंट ते गरवारे। जर पपाया नर्सरी ते 100 पॉइंट 30 मीटर रोड होतो, 100 पॉइंट ते गरवारे 30 मीटर रोड होतो आणि खरी तर इंडस्ट्रीज आमच्या या भागामध्ये हजारो कामगार, शेतकरी, कष्टकरी एवढा वर्दळीचा रस्ता आणि आपल्या या सगळ्या दुर्लक्षामुळे एक माजी सैनिकाचा जीव गेला। त्यांच्या पत्नीने हा अपघात 6 मे 2024 रोजी झाला सातमावडी चौकामध्ये आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी सुद्धा जो ठेकेदार आहे इगल का काय, इगलच ना, त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला। सभापती महोदय, हा गुन्हा 106 मी आताच सामोरशी बोललो, परंतु हा नॉमिनल गुन्हा पण गुन्हा दाखल झालेला। त्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मी पत्र दिलंय, त्या पत्रात मागणी केली आहे एकही ठेकेदार, इतक्यात मला वाटतं प्रशांत दिवे बोलला, मागे पपाया नर्सरीचे 100 पॉइंट मध्ये जो ठेकेदार काम करतो तिथे सुद्धा एक निकम नावाचा व्यक्ती मृत्युमुखी पडला। मला वाटतं परत प्रशांतच्या वार्डात सुद्धा
व्यक्ती डॉक्टर पेपरला वाचले, इतक्या ताईंनी सांगितलं, नन्नावरे ताईंनी, अशा अनेक नागरिक या शहरामध्ये या ठेकेदारांच्या चुकांमुळे मृत्युमुखी पडलेले. गायकरच्या प्रभागात सुद्धा ठेकेदार गुन्हेगारांना कामावर ठेवतात. मागे एक गुन्हेगार तो नगरसेवकांना धमक्या देतो. आताही बाळगाव पाटाच्या त्र्यंबक रोडला एक वीज कनेक्शन त्या ठेकेदाराने काम जे दिले आपण सोरटिया नावाचा, एमएससीबीची वायर तुटल्यावर एक्झिक्युटिव्ह नवनीत भांबरे यांनी त्या ठेकेदाराकडून काम, ती वायर तुम्ही पुन्हा तुमच्याकडून भरून द्या म्हणल्यावर जलाराम मार्केट जवळ खैरार नावाचा कोणीतरी गुंडा ठेवला त्या सोरटियाने. मी आज सिटी इंजिनियरला पत्र दिलंय आणि तो एक्झिक्युटिव्हला सुद्धा जाऊन देतो. ही गंभीर बाब आहे. जर असे ठेकेदार बाहेरून आणून ते कोणाला जुमानत नाही, गुन्हेगारांना बरोबर ठेवतात आणि नगरसेवकांना दमबाजी करतात. मागे आपल्या देवऱ्याला समाजाला सभापतीला सुद्धा दमबाजी करून म्हणे तुम्हाला पुन्हा जेलला टाकू. आणि लोकांचे सदस्य जेव्हा बोलतात, आज आमच्या प्रभागातला त्यांची पत्नी आणि मुलगा आलेला आहे, बघून घ्या. तो मुलगा दिव्यांग आहे, कोणता एकच मुलगा आहे. त्या माऊलीला आई वडील एकच धीर आहे. तो मुलगा इथं आलेला, बघून घ्या. अशा परिस्थितीत प्रत्येक अशा जर अपघात झाले त्या कुटुंब पूर्ण वाऱ्यावर पडतं. आपण काही विचार करणार आहे का नाही? आणि जेव्हा एखादा सदस्य बोलतो तर त्याच्यावर केस होतात, त्याला दमबाजी केल्या जातात. काय चाललंय? नगरसेवकांना चोराच्या दारणामध्ये उभं केलं. म्हणजे नगरसेवक निवडून आले बिचारे, काही बोलायचं नाही. बोलल्यावर दमबाजी होते. पोलीस त्याची दमदाटी दिली जाते, जेलला टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात. मग आम्ही कशाला निवडून आलो? मॅडम, एवढं पाहिले ना, आमच्याकडे 2 टाइम जनता दरबार चालतो. या फक्त 6 महिन्याच्या तक्रारी आमच्याकडे 2 टाइम लोक येतात. अख्ख्या देतो तुम्हाला. काम झाल्यावर आम्ही कशाला बोलू? सभापती महोदय, तुम्ही माझ्या प्रभागात त्या दिवशी आल्या. 10 वर्ष घरं बांधून झाले की 1000 लोकांनी घरं बांधले आहे का? डेव्हलपमेंट चार्ज भरला. एक रस्ता नाही, तुम्ही बघितलं, पाणी नाही, स्ट्रीट लाईट नाही. मला एक दिवस ऐकतो मॅडम बोला, पाटील साहेब तुमच्या वार्डात किती काम आहे हो? मॅडम इतके काम आहे. आज सभापती महोदयाने बघितलं, तुम्ही या. तुम्हाला 2 ठिकाणी गेला मी. 10 वर्ष झाले. उपमहापौर साहेब तुम्हाला माहिती आहे, एक जर सुविधा मिळत नसतील तर नागरिकांनी जायचं करून हे एवढले अर्ज आहे. मी तुम्हाला त्या प्रत्येकाच्या झेरॉक्स देतो. खरं तर मी मॅडम ऐकतो मॅडम, मी तुम्हाला 28/7/2025 एक पत्र दिलं होतं. महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1949, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट 1949 अंतर्गत कलम 36 ते 39 मध्ये महापालिका आयुक्तांच्या कर्तव्याचा उल्लेख आहे. आयुक्त महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. शहराचे आरोग्य, पाणी पुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, नगर नियोजन, उत्पन्न वसुली, वाद व्यवस्थापन, विशेष म्हणजे शहराचा सर्वांगीण विकास तसेच संपूर्ण शहरातील व्यवस्थापनाची, स्वच्छतेची, नागरी सुविधा पुरवण्याची, पर्यावरणाच्या रक्षणाची व कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीची जबाबदारी आपल्या महापालिकेवर, आयुक्तावर आणि महापौर आपल्यावर आहे. जायचं कोणाकडे? जर हे रस्ते मंजूर झाले, खरं तर जेव्हा बाळगाव पाटाचा त्र्यंबक रोड मंजूर झाला, एक अधिकारी 200 मीटरचं त्याला काम करायला सांगतो. अरे अजून दोन्ही बाजूला एमएससीबीच्या लाईन आहे, अजून वृक्ष तोडलेले नाही आहे, 36 मीटर मंजूर झालेला नाही. तुम्ही 12 मीटर अशा परिस्थितीत रोड मंजूर करतात. डीपी रोड 36 मंजूर आहे, 36 मीटरचा आहे. आणि
इतकं मोठी बाब म्हणजे उपमहापौर गिरीश भाऊंना कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली म्हणे 400 कोटी रुपये खर्च त्या रोडला. तसं रिवाईज मला वाटतं चौधरी साहेब तुम्ही डॉक्युमेंट केलं. ऐकतो मॅडमनी पण सही दिली त्याला. 136 कोटी आणि काही लाखाचं बजेट येते. अहो आमचं काहीच मागणी नाही. आम्हाला सुविधा द्या, कामं करा. आम्हाला तुमच्याशी कोणाशी भांडायचं नाही. कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी कोणाची इच्छा नाही, कोणत्या सदस्याची नाही आहे. पण तुम्ही काम तर केलं पाहिजे, सुविधा दिल्या पाहिजे. आमच्या जगत्या रस्त्यावर अन्याय होतं. समजा गंगापूर रोडचा 30 मीटर झाला पाहिजे. जो कॅनल रोड आहे भोसला मिलिटरी पर्यंत तो 24 मीटर झाला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी आहे. माझी विनंती आपल्याला, ज्या ज्या ठेकेदारांचे कामं चालू आहे त्यांनी ज्या उपाययोजना आहेत त्या केल्या पाहिजेत. उपाययोजना जर केल्या तर कोणता अपघात होणार नाही. जे युटिलिटीचे कामं चालू आहे, अहो ते कामं जिथं काम पूर्ण झालं तिथं लगेच बीएम करून कडी टाकून सगळं जर केलं तर पावसाळ्यामध्ये त्रास होणार नाही. आमचं काही भांडण नाही तुमच्याशी, कोणाशीच नाही. कोणत्याही सदस्याचं भांडण नाही. प्रत्येक सदस्य इथे येऊन तळमळीने बोलतो. मागे निवृत्त इंगोले भागवत आरोटे समाधान देवरे यांनी हा विषय मांडला. त्या निकम नावाचा इसम गेल्यावर त्याला भरपाई द्यावी, काही त्याला मिळालं नाही. नाही आता मी मागच्याही बोलतो आणि आता प्रवीण गायकवाड अध्यक्ष महोदय हात जोडतो. पुढे झाले आम्ही जे विषय मानतो आमच्या प्रभागाचा पत्ता किरण 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 वरती पाहला गेला तुम्ही तिथे डोळे बघा. अरे तुम्ही जा पुढं. ऐकता मॅडम आमचं तुमच्याशी भांडण नाही. तमुलाला कोणीच नाही. कसं त्याचं शिक्षण होणार. त्या माऊलीच्या डोळ्याला काय झालं. रात्री 11ला माझ्या घरी आमचं भांडण नाही. ऐकतं मॅडम तुमच्याशी, महापौर तुमच्याशी पण नाही. हे नागरिक 92 पासून आम्हाला निवडून देतात. 10,000 10,000 मतांनी पूर्ण पॅनल निवडून देतात. त्यांचे प्रश्नांनी मांडायचे. प्रश्न मांडल्यावर आम्हाला बोललं जातं. दमबाजी करतात काही अधिकारी. कोणाकडे जायचं मग. मी कधीच रडलेलो नाही. पण ते मालक रात्री रडत होते. जेवढे नागरिक या शहरात गेले त्यांना भरभर तुम्ही आर्थिक मदत केली पाहिजे. ऐकतो मॅडम मागे तुम्ही सातपूरचं मी एक पत्र दिलं, तुम्ही त्यांना 5-5 लाख रुपये भरपाई दिली तुम्ही आणि बदाने सरांनी. त्यांना सुद्धा भरपाई द्या. त्यांचं शिक्षण झालं पाहिजे. आणि जेवढे काम आहे प्रत्येक नगरसेवक हे सांगतो की आमच्या प्रभागात कामं होऊ द्या. पाणी प्यायला मिळत नाही, रस्ते नाही, नाले नाही. मी कधी रडलेलो नाही मॅडम. मी खूप निष्ठुर माणूस आहे. परंतु मला रात्री 11 वाजेला माझ्या घरी ती रडत होती. विनंती माझी सगळे कामं मार्गी लावा. मी मागे खेडे विकासचा निधी जो बोललो मॅडम तुम्ही बघितला. सभापती महोदय आहे का रस्ते. पाणी नाही, लाईट नाही. 10-10 वर्षे लोक तसेच काढतात. वाईट वाटतं. एवढ्या वर्ष आम्हाला निवडून देतात, मतदान करतात आणि असे आमच्याकडून रडल्यावर मला खूप दुःख झालं. धन्यवाद. या चर्चेदरम्यान मृत माजी सैनिकाची पत्नी आणि मुलगा महासभेच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. त्यांची उपस्थिती पाहून सभागृहातील वातावरण काही काळ भावनिक झाले. या घटनेमुळे निकृष्ट आणि निष्काळजी कामांबाबत ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करण्याची तसेच मृताच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी अधिक तीव्र झाली.